नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडींचा. विकसित महाराष्ट्र व्हिजन 2047च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेत मुख्यमंत्र्यांनी येत्या 4 वर्षात घ्यायचे निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीविषयी स्पष्ट निर्देश दिले आहेत. पाहूया त्याविषयीचा वृत्तांत. राज्य आणि देशासाठी 2026 ते 2030 हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झाली तर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनवणं शक्य होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिजन व्यवस्थापन मंडळाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीचा आलेख समोर ठेवून बनवलेल्या विकसित महाराष्ट्र 2047 या महत्त्वाकांक्षी आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येत्या 4 वर्षात मोजता येण्याजोगी उद्दिष्ट साध्य करण्यावर विभागांनी भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. धोरणाच्या ठोस अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन करत प्रत्येक विभागासोबत सखोल चर्चा केली आहे. राज्याच्या प्रगत जिल्ह्यांच्या विकासामध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक वेगानं वाढ करण्याचं उद्दिष्ट असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे असलेल्या जिल्ह्यांमध्ये विकासाच्या अनेक संधी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जनसंपर्क क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि वापर यावर चर्चा करणाऱ्या 2 दिवसीय राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेचं आयोजन नुकतंच नवी दिल्लीत करण्यात आलं होतं. पाहूया याविषयीचा वृत्तांत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे नुकतीच राष्ट्रीय जनसंपर्क परिषद 2026 संपन्न झाली. बातम्यांच्या सादरीकरणाची पद्धत, गती आणि स्वरूप यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं असून जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात एआयचा प्रभावी वापर करावा, असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केलं. ते या परिषदेच्या निमित्तानं संवाद साधत होते. आजच्या युगात बातमीची वेळ खूप महत्त्वाची आहे. एआयच्या मदतीनं संपादन, भाषांतर तसंच स्थानिक संदर्भ असणाऱ्या बातम्या तयार करणं शक्य झालंय, असंही सिंह यावेळी म्हणाले. समाजात माहितीचा प्रसार वेगानं होत असताना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. त्यादृष्टीनं जनसंपर्क क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाने तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय साधून काम करावं, असं निरीक्षण महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर विमला यांनी केलं. परिषदेत सहभागी झालेल्या गुजरात, राजस्थान, पंजाब, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांच्या प्रतिनिधींनी जनसंपर्कासाठी वापरलेल्या प्रभावी पद्धतींचं सादरीकरण केलं. आता घेऊया धावता आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. शासनाच्या विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री होते. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांअंतर्गत संवर्गांची संख्या 102 होणार आहे. व्हिएतनाममधली विन ग्रुप कंपनी महाराष्ट्रात सुमारे 6 अब्ज 5 कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार असून यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विन ग्रुप कंपनीनं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या उद्योग विभागासोबत सामंजस्य करार केला. पंतप्रधानांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महिला सक्षमीकरणाच्या विचारांशी सुसंगत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचं मूळ गाव खानवडी इथं पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या उपयुक्त योजनेची व्याप्ती राज्यात वाढणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. कोयना धरणातल्या गाळ उपसा कार्यक्रमाची सुरुवात शिंदे यांच्या हस्ते नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते.
महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी शासन कटिबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण विषयक संसदीय स्थायी समितीनं मुंबई दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवडाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.